स्वामी समर्थ. एकूण एक तुम्ही डिटेल बघू शकतात. असं मध्ये मस्त स्वास्थ्य एका अजून एक पुढे ते लाईट्स आहे का इकडे पण आपण बघू शकतोय बघा दोन्ही साईड हो फोम आहे ना सगळं. आपण हाईट मकर आहे अजय इथं पूर्ण केदारनाथ आहे ना हे. याला पण मल्टिपल लाईट आहे याच्यात पण याची 2x2 ची साईज आहे याची. अच्छा दोन याच्यात पण लाईट्स येणार आहे का एवढेच लाईट. नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आता ठाणे वेस्टला आहे ना ठाणे वेस्टला तलावपाळी जवळ आहे ना मकरचं आहे ना एक्झिबिशन सुरू झालंय आणि एक्झिबिशनचं नाव आहे रोहित डेकोरेशन आणि पूर्ण डिटेल मध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे. इकडे आपल्याला मकर आहेत ना 1200 रुपयापासून आहे ना सुरुवात प्राइस मध्ये बघायला मिळणार आहे आणि तसे की इथं भरपूर खूप छान छान अशी व्हरायटी आलेली आहे. स्वामी समर्थामध्ये पण इकडे मकर आलेले आहेत तर पूर्ण डिटेल मध्ये आपण हा व्हिडिओ करूया. चला मग आता व्हिडिओला ना सुरुवात करू. हे मकरचं एक्झिबिशन आहे. समोर आपण बघतोय हे तलावपाळी आहे. तलावपाळीचा हे 4 रस्ता आहे. तलावपाळीचा 4 रस्ता आहे. तिथं आपण बघू शकतोय बघा कुठले आपलं सीपवेल आहे. हे बघा सीपवेल आहे समोर. ते कोटक महिंद्रा बँक आहे. कोटक महिंद्रा बँक आहे आणि इकडे बघा त्याच्या बरोबर कोटक महिंद्रा बँकच्या किंवा स्लीपवेलच्या बरोबर समोरच हे मकरचं एक्झिबिशन आहे आणि इकडे आपल्याला 1200 रुपयापासून सुरुवात प्राइस बघायला मिळणार आहे. पण सगळ्यात पहिले मी ते तुम्हाला मकर दाखवणार आहे. ते स्वामी समर्थांचं मकर दाखवणार आहे. पण आपण तर मकर सगळेच बघणार आहे. तर हे बघा हे आता आज जाऊया. खूप सुंदर असं मकर आलेलं आहे यांच्याकडे श्री स्वामी समर्थामध्ये. हे बघा श्री स्वामी समर्थ. एकूण एक तुम्ही डिटेल बघू शकतात. असं मध्ये मस्त स्वास्तिक आहे. या साईडला आपण बघू शकतो खूप सुंदर असं फाउंटन आहे इकडे आणि इकडे स्वामींच्या आहे बघा पादुका आहेत एका साईडला आणि खूपच सुंदर आहे छान आहे. याची साधारण हाईट काय आहे रोहित भाई? 4 फीट हाईट आहे. 4 फूट हाईट आहे आणि याच्यामध्ये गणपती किती फुटापर्यंत बसतो? 2.5 फीट पर्यंत. 2.5 फुटापर्यंत मूर्ती बसते. छान. ह्याच्यामध्ये अजून कलर ऑप्शन आहेत का? अजून थीम मध्ये आहेत वेगळे आम्ही बनवलेले. अच्छा अजून वेगवेगळे थीम आहे स्वामींचे. ओके दाखवा ना मला. हा बघा हा ब्रह्मांडन आहे. त्यात किती 3 साइजेस आहे. काय साइजेस असणार? 2.5 फूट 3 फूट आणि 4. अच्छा 2.5 फूट 3 फूट आणि 4 फूट. मग हा किती फुटाचा आहे? हा 3 फूट. हा 3 फुटाचा आहे. अजून कुठे स्वामी समर्थांचं? अजून एक वरती आहे आम्ही लावतो. अच्छा तोच आहे ना ब्रह्मांड नायकच आहे. हो ओके ओके ती मोठी साईज आहे मला वाटतं. अजून एक हे पण आहे. अरे वा आपण छान आहे बघा. आपण मस्त आहे. श्री स्वामी समर्थ. अजून एक पुढे ते लाईट्स आहे का फक्त ते असंच आहे? हो लाईट्स आहे. लाईट्स आहे म्हणजे मला वाटलं ते कारण की ते मला वाटतं ना अॅक्रेलिकचं आहे ना. हो अॅक्रेलिकचं आहे ना. खूप सुंदर वाटतंय ते. रात्री जर आपण त्याच्यावरती लाईट लावू ना एकदम जबरदस्त उठून दिसेल. आणि किती फुटाचं आहे? हा 3 फूट. 3 फुटाचा आहे. आणि याच्यामध्ये मूर्ती कितीपर्यंत साधारण बसते? 2 फीट. 2 फीट पर्यंत. अजून एक स्वामींचं आहे तिथे. कुठे अजून एक आहे? अरे वा वा ते पण सुंदर आहे हो. छान वाटतंय. एकच लाईट आहे का मल्टिपल लाईट आहे त्यात? सिंगल लाईट्स आहे. सिंगल लाईट आहे. हो. सुंदर. ते किती फुटाचं आहे? हा 3 फुटाचा आहे. लहान पाहिजे तर लहान पण आम्ही केलेला आहे 2 फुटाचा. ते खाली लावलेलं आहे. अच्छा हा लहान. याच्यामध्ये किती मूर्ती बसते? 1.5 फीट पर्यंत. 1.5 फूट पर्यंत. हो. छान वाटतं. असं एखादी मला रुंदी सांगा ना किती असेल त्याची लांबी आणि रुंदी उंची? 21 इंच बाय 31 इंच. ओके. आता इकडून आहे बघा हे एक ब्रह्मांड नायक आहे. ही मला वाटतं छोटी साईज आहे ना का तीच आहे? ही 2.5 फीट मध्ये. 2.5 फूट मध्ये आहे ना. हा नंदी वॉटर. हा बघा हा हे भोलेनाथचं आहे ना. हो. आणि दोन्ही साईडला आहे बघा आपण बघू शकतोय बघा. मस्त वाटतंय. यामध्ये हे बघा हे अष्टविनायक मध्ये आहे बघा. इकडे पण आपण बघू शकतोय बघा दोन्ही साईडला असं पाणी चालू आहे. तिकडे नंदी आहे आणि इकडे हत्ती आहे. हे अष्टविनायक मध्ये दिलंय. सुंदर. हा किती फुटाचा आहे? हा 3.5 फुटाचा. 3.5 फुटाचा उंची आहे ना 3.5. हो. आणि अशी रुंदी पाहिजे 4 फूट पाहिजे तरी आहे अवेलेबल. 4 फूट पण आहे काय? हो. ठीक. आणि रुंदीला किती असणार हा? 2 बाय 3. 2 बाय 3. अच्छा 2 बाय 3 चा हा. असे वेगवेगळे साईज मिळणार. हे बघा व्हाईट मध्ये. एक मिनिट. हा बघा हा फक्त व्हाईट मध्ये.
फक्त व्हाईट आहे आणि लिहिलंय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. मस्त मकर आहे आपण. ही साईज काय असणार? आपण 3 फीट आपण 3 फीट पर्यंत रे. अच्छा. हा ओम मध्ये आहे ना? हो. याला मला वाटतं मल्टिपल लाईट्स आहे वाटतं. लाईट्स पण टाकल्या आणि सिंगल सुद्धा टाकलाय. सिंगल सुद्धा टाकलाय ना? हा किती फुटाचा आहे हा? हा 3 फीट हा 3 फुटाचा आहे. हा कार्विंग पिकॉक मंदिर. काय बोलता याला? कार्विंग पिकॉक मंदिर. अच्छा, कार्विंग पिकॉक मंदिर. वरती लाईट्स आहे आणि मध्ये असं ओम आहे आणि हे सगळं फोम आहे ना? हो फोम. फोम आहे ना सगळं? आपण हाईट किती आहे याची? हा 3.5 फीट. 3.5. याच्यामध्ये मला वाटतं मूर्ती बसेल ना 3-3.5 फुटाची? नाही 2.5 फीट पर्यंत. 2.5 फीट पर्यंत. ओके, 2.5 फीट आणि त्याच्या बाजूला हा तो? त्याचा 3 फीट पर्यंत बसेल. अच्छा, याच्या 3 फुटापर्यंत. 4 फीटाचा. अच्छा, टोटल 4 फुटाचा मकर आहे. छान कलर बिलर मस्त वाटतंय. खाली पण आहे बघा. सुंदर केलेलं आहे. अजून कुठले? अजून हा बघा, ही जंगल थीम ना? हो जंगल. जंगल थीम. ही पण मोठी साईज आहे. यात पण आहेत का साईजेस काय? आहेत ना? 2 साईज आहेत ना? म्हणजे याच्यापेक्षा छोटी साईज असेल. ही जंगल थीम आहे. त्यामध्ये यांच्याकडे प्लाय मध्ये पण आहे ना तुमच्याकडे? हो प्लाय मध्ये पण आहे. म्हणजे आपण ते 3-4 वर्ष बघायला नको. आरामात. आरामात ना? हे बघा. त्याच्यामध्ये काय साईज असते प्लाय मध्ये? स्टार्टिंग साईज? स्टार्टिंग प्राइस याच्या 3000 रुपये पासून. 3000 पासून आहे. ओके. पुढचे मकर. हे सगळं प्लाय आहे? हो. हो, सगळं प्लाय आणि 3000 पासून स्टार्टिंग प्राइस आहे. ह्याच्यामध्ये साईजेस काय असतात? लहान पासून मोठेपर्यंत बघा त्याच्यात. अच्छा. लावला. हा पण एक छान आहे. देऊळ सारखा आहे ना हा? हा देऊळ सारखा. आपण आपण पूर्ण लाकूडचा आहे, फोल्डेबल आहे. सगळं ओपन होते. हो. अच्छा. आणि यांच्याकडे एक चांगलं बॉक्स पॅकिंग देतात. तर तुम्हाला मी बॉक्स पण दाखवेल नंतर. असा बॉक्स येतो. दाखवा बरं. हे बघा, हे असे बॉक्स आहेत. म्हणजे तुम्ही असे फोल्डेबल ओपन करू शकतात आणि मस्त बॉक्समध्ये पॅक करून 2-3 वर्ष. हे मोठे मकर आहेत हा इकडे? हो. हा लहान वॉटर लायन वॉटरफॉल. अच्छा. हा किती फुटाचा असेल हा मकर? 4 फीट आहे हाईट मध्ये. लांबी आणि रुंदीमध्ये पण 2.5 बाय 4 आहे. 2.5 बाय 4. हा हे ऍक्सेसरीज आहे. तुम्ही मोवेबल आहे, बाहेर पण ठेवू शकता. तर 6 फुटाचं होऊन जातं. ओके. असं आहे म्हणजे टेन्शन. लहान मकर पण आहे लाकूडमध्ये. आपण वुडन मटेरियल. अच्छा, आपण प्लाय मध्येच आहे का? राजस्थानी थीम आहे, पूर्ण हँडवर्क केलेला आहे त्याच्यात. हा केदारनाथचा थीम केलेला आहे. अच्छा, ही केदारनाथची थीम केलेला मकर आहे. हा पण मोठा मकर आहे. हा जे इथं पूर्ण केदारनाथ आहे ना हे? हो. आणि मध्ये मस्त ओम, बाजूला असे त्रिशूल, डमरू. तरी पण हा पण मोठाच आहे मला वाटतं. त्याच्यामध्ये मूर्ती किती फुटाची बसेल? 2.5 फीट. 2.5 फीट. याच्यामध्ये साईजेस आहेत का? नाही याचं सिंगल साईज. सिंगल साईज. याचं 1.5 फीट, 2 फीट, 2.5 फीट तिघं साईजची मूर्ती आरामात बसते. ओके, म्हणून ही सिंगल साईज आहे. हा बघा, हा इकडे एक प्लाय मध्ये बघा केवढा मोठा आहे. जम्बो रोटेशन आहे. याची मला हाईट सांगा बरं. याची हा आहे टोटल 5 फीट पर्यंत. 5 फुटापर्यंत आहे. 5 फुटापर्यंत आहे हा. त्याचमध्ये हा बघा, हा एक वरती लाकडामध्ये. हे बघा, हे पण मस्त आलंय तर. हा पण छान आलाय आता नवीन. सुंदर वाटतोय. हे पूर्ण वर खाली लाकूडची सिरीज. अच्छा, सगळे लाकूडची सिरीज आहे ही? टोटली प्लायवूड वगैरे लावून केलेला आहे आम्ही. आणि वरती पण बघू शकतो लाकडामध्येच आहेत. तुम्हाला एक एक पॅटर्न दाखवतो मी. याच्यामध्ये सगळे साईजेस आहे लाकडामध्ये. हे बघा, हा पण मस्त आहे. हा किती हाईट आहे याची? त्याची टोटल हाईट 3 फूट आहे. 3 फूट आहे. आणि ही कितीची हाईट आहे? त्याची 3.25. अच्छा, याची 3.25 फूट. आणि वरती मोठे आहेत ना हे? हो. ते चक्र मस्त वाटतात ते फिरतील. चौरंग बनवलेला आहे. नंतर पण काय घरी सत्यनारायणची पूजा वगैरे असेल तर हे फक्त आपण चौरंग युज करू शकतो. अरे हो, बरोबर आहे. हा नंतर चौरंग वापरू पण शकतो. फोल्डेबल पण आहे आणि आरामात वापरू शकतो. वापरू 5 शकतो. वर्ष. 5 वर्ष. अरे वा, चांगलं आहे. हा पण एक तसाच आहे. मला वाटतं हे पण वेगळंच आहे ना हे पण? हो. त्यामध्ये छोटी साईज पण आहे. लहान मध्ये व्यत्यस्थित पाहिजे तर हे केलेलं आहे आम्ही. ओके. आणि हे बघा, इकडे पण असे मंदिरमध्ये आहेत. हा अष्टविनायक मंदिर. अष्टविनायक मंदिर आहे ना? आणि त्याच्या बाजूला? त्याच्या बाजूला पण ओमकार मंदिर आहे. ओमकार मंदिर आणि बालाजी मंदिर तिघं थीम दिलेलं आहे आम्ही. ओम पण दिलेला आहे, श्री पण दिलेला आहे आणि वरती बालाजीचा लोगो पण दिलेला आहे. हा बरोबर. वरती बालाजीचा लोगो आहे, श्री आहे, ओम आहे मध्ये.
केलेलं आहे छान. हा. त्याच्यानंतर कोणाला हा पाहिजे असेल अरे आपण कापडामध्ये. स्वामीमध्येच आहे ना हे पण. हो, याला पण मल्टिपल लाईट आहे हा. त्याच्यात पण 2-3 ऑप्शन्स आहे. हा. स्वामींचा पण आहे आणि ओमचा पण आहे. अच्छा, म्हणजे आपल्याला पाहिजे तर स्वामींचं पण पाहिजे आहे तर किंवा भेटेल. ओमचं पण आहे. हो. ओके. आणि ते पण सगळे काढू शकतो ना आपण? हो, हो. आणि सगळं त्याच्यावर काय भेटेल. रिमोट पण आहे काय? रिमोट पण येणार. आपल्याला कुठली लाईट एखादी पाहिजे असेल हा. त्याच्यात थांबायचं तर आपण थांबू शकतो. समजा हो. रेड पाहिजे कोणाला तर हा. त्याच्यात थांबू शकतो. अच्छा. आणि हे काय एक्स्ट्रा म्हणजे वेगळं घेऊ शकतो का आपण? हा शिवलिंग अभिषेकम आसन आम्ही केलेला आहे. हे घरामध्ये एंट्रीच्या इथे दरवाजात तेही हा. आपण ठेवू शकतो. गणपतीच्या बाजूला पण आपण ठेवू शकतो. याच्यात आम्ही मोटर वगैरे दिलेला आहे. टोटली हा पाणी चालू असणार. छान वाटतंय पण मस्त वाटतंय. किती साईज काय याची? 2x2 ची साईज आहे याची. अच्छा 2x2 ची साईज आणि आहे. हे बघू शकता तुम्ही हे पूर्ण थीम बनवलेला आहे. मस्त वाटतंय. स्टोनचा थीम दिलेला आहे. छान वाटतंय. हा पाळणा आहे ना याला म्हणतात? पाळणा आहे लाकूडमध्ये. तो फिक्स आहे ना पाळणा? फिक्स आहे. फिक्स आहे. लाकडामध्ये हा पूर्ण. आणि खाली हे बघा हे असे मकर बघू शकतो आपण. बरेच मकर आहे आणि मला वाटतं अजून मकर येणार आहेत ना तुमच्याकडे? अजून मकर येणार आहे. अजून मकर येणार आहेत आणि स्टार्टिंग प्राइस तर काय 1200 पण त्याच्यापेक्षा पण तुम्ही कमी मकरमध्ये पण बोलतात आहे ना? कमी पण आहेत. हा. आणि 20 तारखेपासून हा. आम्ही अजून एक ठिकाणी ओपन करणार आहे. तिथे 50% आम्ही ऑफ पण ठेवणार आहे. त्याचा काय सिलेक्टेड मकर्स मध्ये. ऍड्रेस काय असेल त्याचा? ते वंदना टाकीज मध्ये आम्ही लावतोय. ठाण्यामध्ये खूप फेमस आहे वंदना टाकीज. त्याचं बँक्वेट हॉल मध्ये आम्ही लावतोय. म्हणजे तिकडे काय असणार डायरेक्ट 50% ऑफ? 50% ऑफ असणार आहे या वर्ष सिलेक्टेड आयटम्स मध्ये. अरे वा. सिलेक्टेड आयटम्स मध्ये मी तुम्हाला सांगू की 50 ते 100 मखर प्रीमियम वाले असे असतील जे 50% ऑफ मध्ये भेटणार आहे लोकांना. म्हणजे 6000चा डायरेक्ट 3000ला. अरे वा, हे चांगलं मस्त केलंय यावेळी छान. आणि यांच्याकडे मकर खरंच खूप छान असतात. क्वालिटी खूप चांगली असते यांच्याकडे मकरची. आणि प्लाय मध्ये पण आहे, फोम मध्ये पण आहेत आणि बरेच असे आपण मकर बघू शकतो. जंगल थीम मध्ये साईजेस पण सगळे मकर आहे म्हणजे छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत आहे. आणि तुम्ही यांच्या दिलेल्या नंबरवरती यांना कॉलही करू शकतात. आणि ऑनलाईन सिस्टम आहे का? ऑनलाईन सिस्टम आम्ही फोनवरती हेल्प आउट करतो लोकांना. हा. पण आले तर 50% ऑफ मध्ये जे आम्ही सेल लावणार आहे ते जे आले त्यांनाच भेटणार आहे. आणि त्याच्यासाठी आम्हाला तुम्हाला रजिस्टर करायचं असेल आधीच. समजा ओके. आमच्या व्हॉट्सअप नंबरला फक्त तुम्ही हाय टाकून ठेवा. ज्यांचा हाय आला असेल त्यांच्या आमची लिंक वगैरे जाईल. फक्त त्यांनाच 50% ऑफ भेटणार आहे. अच्छा, म्हणजे हे बघा म्हणजे लवकरात लवकर करा की खूप चांगलं म्हणजे आपल्याला मकरचं म्हणजे ते लाभ घेता येईल 50% ऑफ मध्ये. आणि कॉन्टॅक्ट नंबर काय त्याचा आपला? 8652589460. ओके, थँक्यू. स्वामी मध्ये हा पण एक आहे ना छोटा? हो, तो पण आहे. लहान मध्ये पण आम्ही केलेला आहे. अच्छा, हा बघा हा एक छोटा मध्ये पण स्वामी मध्ये आहे. याची काय साईज असणार? हा 2 फीटाचा मकर आहे. 2 फीटाचा मकर आहे. हा बाजूचा पण आहे बघा छान आहे. इकडे पण आहे बघा. अजून वरती पण बघा तिथेही आम्ही नंदी थीम वगैरे जटाशंकर चला बरं, आणि ते दाखवूया मग. ताराज्योतिर्लिंग केलेलं आहे. चला आता वरती पण एक बघूया आपण थीम. आणि ॲक्रेलिकचं मंदिर पण केलेलं आहे. ॲक्रेलिक मध्ये हा? हो. असे आमच्याकडे टोटल 8 पॅटर्न्स आहेत. 8 पॅटर्न आहेत. हो. जे आम्ही सेल मध्ये लावणार आहे वंदना टाकीजला. अच्छा, म्हणजे साईजेस काय असणार? साईज मध्ये याच्यात आतमध्ये आहे ना 3 फीट असणार. हा. वरपर्यंत 5 फूट 6 फूट. हा बेस आहे 2x3 चा. याच्यात अच्छा. 3x3.5 चा बेस येणार आहे. 3x4 चा बेस येणार आहे. आणि त्याचीच घंटी आहेत ना हे? हो. हे लावायचे असेल लटकन. ज्या लोकांना कुठे पाहिजे तसा. चला बरं वरती बघूया आता. इकडे बघ. हनुमान नायकला आम्ही साइड मध्ये मल्टिपल लाईट दिलेली आहे. ब्लू आणि पिंक. बेस हा, मध्ये हा, लाईट हा. सुद्धा दिलेली आहे. ओके ओके. हा. स्वामींच्या खाली ते पूर्ण स्टोनचा टेक्स्चर बनवलेला आहे. ओके. मस्त वाटतंय ब्रह्मांड नायक आणि हा हा जाणता राजा. जनता मकर मध्ये पण सगळं लाईट्स आहेत. आता ओके. इन्स्टॉलेशन चालू आहे त्याचा. अच्छा, म्हणजे याला पण लाईट्स येणार हो, आहे. पूर्ण लाईट्स येणार. आणि इकडे हा ओम मध्ये हो. अष्टविनायक आसन. अष्टविनायक आसन. हे राजे शिवाजी आसन. ओके. त्याच्यात पण 2 साईजेस आहेत. आणि हा 12 ज्योतिर्लिंग. अच्छा 12 ज्योतिर्लिंग. हो. तुम्ही आतमध्ये बघू शकता. अरे हो. टोटली 12चे 12 ज्योतिर्लिंग सगळे टाकले. मल्लिकार्जुन टाकलंय आणि उज्जैनचे महाकाल टाकले, त्र्यंबकेश्वर टाकले. टोटली 12 टाकले याच्यात. छान. आणि हा हा एक बघ. नंदीचा. नंदी शिवलिंग सुंदर आसन. वाटतोय हा नंदीचा. छान वाटतोय हो. याच्यात पण लाईट्स येणार आहे का एवढेच हो, लाईट्स? लाईट्स आहेत याच्यात. पाठीमागे बघा ना. हो, येलो लाईट्स. लाईट्स आणि ब्लू लाईट्स इथे दिलेल्या आहेत. आणि हा बघा हा एक किती भारी वाटतोय. हा जटाशंकर आसन. अच्छा जटाशंकर आसन.
ते ना रात्रीचे असे म्हणजे एकदम छान दिसतील ना उठून, जेव्हा लाईट बंद केल्यावरती आणि याचा जो इफेक्ट येईल ना, तो जबरदस्त इफेक्ट असेल हां. किती फीट आहे हा? किती उंच असेल हा? हा टोटल 4 फीट पर्यंत आहे. 4 फीट. याच्यामध्ये काही साइजेस आहे का? नाही, एकच साईज. एकच. आणि मूर्ती कितीपर्यंत बसेल याच्यामध्ये? याच्यात 1 फीट, 1.5 फीट, 2 फीट, 2.5 फीट, 3 फीट पर्यंत याच्यात बसेल. अच्छा, म्हणजे 1 फुटापासून ते 3 फुटापर्यंत. सुंदर. छान कलेक्शन आहे. साहेब बघू अजून शकता. खाली पण लावलेला आहे. खाली पण आहे? हो, ते चला दाखव. चला मग ते पण बघूया आपण. इकडून एक तुम्हाला मी कॅमेरा दाखवतोय बघा. हे सगळे असे मखर आहेत. मल्टिपल मखर आहे इकडे हे बघा या साईडला पण. चला आता इथून थोडं उडी मारायची. हे बघा इकडे असे बॉक्स आहेत. हे आपल्याला बॉक्स पॅक करून देतील छान. हे बघा इकडे असं सगळे. आमचं इन्स्टॉलेशन चालू आहे आता. अच्छा. हो. आता 4 मखर लावले, अजून लावतोय इथे आम्ही. हा सिल्वर आसन आहे. सिल्वर आसन. त्याच्यात पूर्ण हे रबर शीट्सचे लेदर कटिंग मध्ये काढलेले गोल्डन कलर मध्ये थीम केलेला आहे. ओके, ओके. गादी वगैरे पण तुम्ही बघू शकता, एकदम चांगली क्वालिटीचे आहेत. चांगलं. रबरच्या कपड्यांनी रोल केलेला आहे. हा सरस्वती आसन. त्याच्यात लोकांना कलर पाहिजे तर 2 कलर आम्ही केलेला आहे. ओके. हा सूर्यामध्ये कोणाला पाहिजे तर सूर्य आसन केलेला आहे. अच्छा. चांगलं केलंय. हे सगळे असे बॉक्स आहेत ना? हो, हे याचा सगळं जो बॉक्स पॅक मध्ये आम्ही करून देतो लोकांना. हां. कोणाला गावी घेऊन जायचं आहे किंवा कोणाला बाहेर आउट स्टेशनला कुठे पाठवायचं आहे, ते बरोबर. पाठवायला खूप सोपं होतं आणि आपलं प्रोडक्ट जे आहे ते डॅमेज होणार नाही. अच्छा. आणि कुरिअर चार्जेस समोरच्यांचे असतील ना? हो. कुरिअर चार्जेस म्हणजे त्यांचे जे काही असतील ते. ठीक आहे. आणि अजून म्हणजे बरेच प्रॉडक्ट अजून यायचे बाकी आहेत ना? बरेच आम्ही लावतोय आता. लावतात ते सेटअप. हां. पण आमची बुकिंग सुरुवात झालेली आहे. हां, हां, हां. भरपूर माणसं येऊन बुकिंग पण केलेले आहे. ओके. हां, त्यामुळे आपण पण लवकरात लवकर व्हिडिओ करतोय की जेणेकरून म्हणजे तुम्हालाही म्हणजे कसं आता काही जण लवकर मकर घेतात. तर इथंच व्हिडिओला एंड करतो. चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नव्याने. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बाय बाय.